गाईज, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगणार आहे जी आपल्या परंपरा रिलेटेड आहे. थोडीशी गुड न्यूज आणि बॅड न्यूज असं म्हणता येईल. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा. याच्यामध्ये मी तुम्हाला आपल्या शॉपबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. सो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. थोडा इमोशनल आणि मला बरेच प्रश्न विचारले गेलेत ॲक्च्युली स्नॅपचॅटवरती, इन्स्टाच्या कमेंट्सवर सुद्धा. तर मला त्यावर तुम्हाला नक्की सांगायला आवडेल. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायच्यामध्ये मी काही क्लिप्स ॲडसुद्धा करणार आहे आणि मी सगळी स्टोरीसुद्धा शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी थोडंसं फ्रेश होते आणि तुमच्याशी निवांत गप्पा मारते. आणि याचे खूप वेगवेगळे अर्थसुद्धा निघू शकतात. बट गाईज, मी हे खूप जेन्युइनली विचार करून ही गोष्ट केलेली आहे. बिकॉज काही चांगलं जर घडायचं असेल तर थोड्याफार गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. जी मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट कॉम्प्रोमाइज केलेली आहे. सो ही शॉप बंद असणार आहे बिकॉज ऑफ माझं जे बाकीचं वर्कलोड आहे ते खूप जास्त झालेलं आहे आणि मला हँडल होत नाही आहे. आणि या लोकेशनला सुद्धा सेकंड फ्लोअरला असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत काही. ऑनलाईनला आपण चालू ठेवणार आहोत परंपरा कंटिन्यू. गेले बरेच दिवस झाले परंपरावर पण तुम्हाला काही अपडेट दिसत नसेल. तो हे शॉप आपण दुसरीकडे शिफ्ट पण करतोय काही रिझन्समुळे. सो असं नाही की ह्याचा काही प्रॉब्लेम आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप चांगला. की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरेच लोक इथे शॉपिंगला येत असतात. सो फायनली आज तो डिसिजन आम्ही घेतला आणि बऱ्यापैकी आता काम शिफ्टिंगचं चालू झालेलं आहे. सो 2 महिन्यानंतर म्हणजे जसंच 2 महिने नाही म्हणता येणार, जुलै ऑगस्टमध्ये परत एकदा तुमच्या भेटीला सगळ्या गोष्टी येतील. तोपर्यंत फक्त तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल असणार आहे. सो तुम्ही जसं प्रेम आपल्या शॉपला दिलं तसंच ऑनलाईनला सुद्धा द्या. मला खूप वाईट वाटतं हे सगळं डिसिजन घेताना. बट नो ऑप्शन. अगर कुछ पाना है तो कुछ खोना पडेगा. और जी मला गोष्ट मिळवायची ती ह्याच्यापेक्षा खूप मोठी आहे. त्याच्यामुळं मी हे गमवायला पण नाही मागे पुढे बघत आहे. सो या ब्लॉग कंटिन्यू करा. आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप घाणेरडी न्यूज दिली आहे नो. सो मी आता फायनली ड्रेसचं सेक्शन खाली झाले. हार्ट ब्रेक. दररोजचा एकच प्रॉब्लेम, चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं की नको. कारण जर लावलं तर चेहरा चिकट होतो आणि नाही लावलं तर कोरडा पडतो. मग मला सापडलं मामाअर्थ ॲलोलाइट जेल मॉइश्चरायझर, जे आपल्या स्किनला 6 पट जास्त हायड्रेट करतं आणि एकदम हलका आणि नॉनस्टिकी आहे. यामध्ये आहे ॲलोवेरा जेल, जे आपल्या स्किनला शांत करतं, आणि हॅलोरॉनिक ॲसिड, जे आपल्या स्किनला डीपली हायड्रेट ठेवतं. आणि या जेल मॉइश्चरायझरमध्ये तुमच्या स्किन टाईपनुसार व्हेरियंटसुद्धा आहेत. व्हिटॅमिन सी ग्लोई स्किनसाठी, राईस डीप नॅचरल नरिशमेंटसाठी आणि बीटरूट फ्रेश लुकसाठी. सामान्य ॲलोजेल त्वचेला चिकट वाटू शकतो, पण हा जेल इतका हलका आहे की स्किनमध्ये लगेच ऑब्झर्व होतो. साध्या ॲलोजेलपेक्षा 6 पट जास्त हायड्रेशन देतो, तेही चिकटपणा न ठेवता. मग अजून काय हवंय? हायड्रेशन हवंय आणि चिकटपणा नकोय तर मामाअर्थ ॲलोलाइट जेल मॉइश्चरायझर नक्की ट्राय करा. हे ऑल स्किन टाईपसाठी बनलेलं आहे आणि परफेक्ट आहे आणि केमिकल फ्री सुद्धा आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल तसेच आपल्या जवळच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट मिळून जाईल. आणि मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्हाला 20% डिस्काउंट हवा असेल तर माझा प्रोमो कोड हिंदवी 2025 नक्की यूज करा. लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, मामाअर्थने कस्टमरच्या सजेशनमुळे त्यांच्या ऑनियन बेस्ड शॅम्पूमध्ये अधिक सुधारणा केली आहे. एवढंच नाही तर मामाअर्थ सातत्याने रिसर्च आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून त्यांचे प्रोडक्ट अजून चांगले बनवत आहे. मोठी गोष्ट मी आज सांगतेय, माझ्या लाईफमध्ये मी सगळ्यात मोठा डिसिजन असं नाही, थोड्या दिवसांसाठी तसंच म्हणूयात आपण की खूप मोठा डिसिजन घेतला. म्हणजे जो की आहे परंपरा रिलेटेड. मला बऱ्यापैकी सगळीकडे कॉमेंट्स आहेत, स्नॅपवरती खाली रिप्लायज येत आहेत की काही वाघोलीचं शॉप बंद केलंयस का, तिथे तुझा बोर्ड दिसत नाही आहे, तिथे दुसरंच बोर्ड दिसतोय. सो खूप सारे प्रश्न आहेत आणि मला असं बोलताना पण जड जाते की काय नक्की स्टोरी आहे किंवा काय ह्या गोष्टीवरती. बट येस, आपण शॉप इथलं वाघोलीचं क्लोज केलं आहे आणि परंपरावरती पण तुम्हाला बरेच दिवस झालं अपडेट दिसत नसतील. काहीच पोस्ट नाही, काहीच नाही. त्याचं वेगळं रिझन आहे. ॲक्च्युली अकाउंट लॉग इन होत नव्हतं, ते आता 2-3 दिवसात रिकवर होईल माझ्या मोबाईलमध्ये. त्या अकाउंट लॉग इन झाल्यावरती आपण ऑनलाईन शॉपिंग तर चालू ठेवणारच आहोत. आपण काही शॉप क्लोज वगैरे असं प्रॉपर क्लोजिंग वगैरे केलेलं नाही आहे की असं काही प्रॉब्लेम झाला आहे किंवा परंपराचा लॉस झाला म्हणून मी बंद केलं, असं काहीच नाही आहे. ह्या गोष्टी खूप व्हायरल झाल्यात, अशा मला खूप कानावरती आल्या. खूप लोक कमेंट्समध्ये पण बोलली, मी कमेंट्स डिलीट केल्या ॲक्च्युली.
मी असं नोटीस नाही करत, बट मला खूप लोकांनी सांगितलं की अशा कमेंट्स आले, तसे कमेंट्स आले, असं झाले तसं झाले. सो परंपराचं अकाउंट माझ्याकडे अजूनही लॉग इन होत नव्हतं. सो 2-3 दिवसात ते रिकवर होईल, माझ्याकडे अकाउंट लॉग इन होईल. तर थोडासा असा इश्यू आहे की आपलं परंपराचं जे वाघोलीचं शॉप आहे ते मी ॲक्च्युली क्लोज केलं आहे. तर असा काही प्रॉब्लेम असा झालेला नाही आहे. वाघोलीतल्या लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स होता. ऑफरला असेल, नॉर्मल असेल, अदर टाईम सगळ्या टाईममध्ये खूप चांगला वाघोलीतल्या लोकांनी रिस्पॉन्स दिला. इव्हन लोक खूप लांबून लांबून शॉपिंगला यायची. असं काहीच रिझन नाही आहे की मी शॉप अशा विचित्र कारणांमुळे बंद केलं की काही प्रॉब्लेम झाला, लॉस झाला, चालत नाही वगैरे 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 वगैरे. जसं की आपलं मोहम्मदवाडीला पण आधी शॉप होतं, नंतर आपण वाघोलीला काही कारणास्तव शिफ्ट केलं, कारण ते खूप आतमध्ये होतं आणि ते थोडंसं हायवेला पण पडत होतं. बट प्रॉब्लेम असा झाला की सेकंड फ्लोअरला असल्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स यायचे. आणि पण तरी पण चांगला सेल होता, आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. आणि आपलं असंही ऑनलाईन आहेच नेहमीप्रमाणे. तर खूप लोकांना माहिती पण आहे आपलं परंपरा शॉप, सगळ्या गोष्टी. त्यात काहीच वाद नाही की शॉप क्लोज झालं आहे रिस्पॉन्समुळे वगैरे, असं काही नाही आहे. ॲक्च्युली कुठेतरी मी लक्ष देत नव्हते. सो मला कुठेतरी ते कमीपणा जाणवला की मी 15-15, 20-20 दिवस, 10-10 दिवस कुठे ना कुठे कामासाठी बाहेर जाते. आणि माझं काय होत होतं की शॉपमुळे मी अडकून राहिल्यामुळे मला शूट्सला जाता येत नव्हतं. म्हणजे मी सॉंग्स पण केले नाही बरेच दिवस झालं. माझ्या ज्या मेन फील्ड आहे ना त्याच्यावरती अजिबात लक्ष नव्हतं, दुर्लक्ष होत होतं शॉपमुळे. सो काही कारणांमुळे 2-3 महिने मला कंटिन्यू फिरावं लागणार आहे. सो मी 3 महिने काहीच परंपरावरती अपडेट देणार नाही आहे किंवा परंपरा शॉपचे तुम्हाला काहीच अपडेट येणार नाही. आणि इथलं प्रॉपर आपण इथलं क्लोजिंगच केलं, इथे दुसरं शॉपसुद्धा ओपन झालं आहे. पण आता लवकरच मी कुठे शॉप होणार आहे का ह्या सगळ्या अपडेट येईल. ॲक्च्युली मी इथे वाघोलीमध्ये जास्त दिवस राहू शकत नाही, कारण माझं सगळं काम आहे ते मेन सिटीमध्ये असतं. आणि तुम्हाला माहिती आहे वाघोलीमध्ये ट्रॅफिक असल्यामुळे मला येणं जाणं खूप हार्ड होतं. सारखं सिटीमध्ये जायचं यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीने मला खूप प्रॉब्लेम व्हायचा. बाकी सगळा रिस्पॉन्स वाघोलीमध्ये खूप चांगला होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. असं वाईट असं काहीच नाही आहे. फक्त माझे पर्सनल रिझन्स असे आहेत की मला ट्रॅव्हल करणं किंवा ह्या गोष्टींमध्ये त्याच्यामुळे दुर्लक्ष होत होतं. महिना कधी कधी मी शॉपला सुद्धा नसायचे. याच्यामुळे काय शॉपमध्ये चालले काय मला काहीही माहीत नसायचं. जेवढं कॅमेऱ्यात बघेल तेवढंच. आणि माझ्या योगायोगाने मुली खूप चांगल्या होत्या शॉपमधल्या, त्या खूप समजून घ्यायच्या, खूप छान हँडल करायचा. पण माझं पर्सनली लक्ष असं देणं होत नव्हतं, कारण मला खूप येणं जाणं लांब पडायचं किंवा मी कंटिन्यू घरात एडिटिंग असायची, काय ना काय. मी सोशल मीडियावरती अजिबातच ॲक्टिव्ह नव्हते. मी त्या गोष्टी नोटीस केल्या आणि कुठेतरी मला असं वाटलं की थोडंसं मला ह्या सगळ्या गोष्टींपासून स्पेस घ्यायची खूप जास्त गरज आहे. म्हणून मी स्वतःला असं खूप समजावलं. मला माहिती हा डिसिजन चुकीचा आहे की बरोबर मला माहीत नाही. एवढा मोठा डिसिजन घेणं चुकीचंच आहे अर्थातच, की एवढं मोठं स्वतः बिल्ड केलं मी. म्हणजे माझ्या एकटीच्या जीवावर एवढं परंपरा शॉप मी उभं केलं, कोणाचाही काही हातभार न घेता. आणि ते असं बंद करणं मला योग्य वाटत नव्हतं. पण प्रॉपर आपण बंद केलेलं नाही आहे. मी 2-3 हार्डली 3-4 महिन्यांमध्ये नवीन अपडेट तुम्हाला ज्या गोष्टींचे आहेत देईल, कारण माझं कामसुद्धा असं बाहेर येणं जाणं ह्या गोष्टी. सो मी असं कुठेतरी लोकेशन बघेल जे मला म्हणजे सगळीकडे यायला जायला पण ओके असेल, म्हणजे मी लक्ष शॉपवर पण देऊ शकेल आणि माझ्या बाकीच्या कामांवरती पण. सो तुम्हाला त्याचे अपडेट येतील. तोपर्यंत लवकरच एवढा 1-1.5 महिन्यामध्ये ऑनलाईनचं सुद्धा चालू होईल, जसं की सगळं माझं रुटीन एकदा प्रॉपर सेट होईल. जरा हे मी डिस्टर्ब होतं ॲक्च्युली शॉप जसं मी क्लोज केलं, कारण माझ्या खूप जवळची गोष्ट होती ती. मी खूप म्हणजे माझं एक स्वप्न होतं ते शॉप माझं उघडणं, एवढं मोठं शोरूम करणं. आणि अर्थातच ते स्वप्न असं थोडंसं वाईट वाटलं मला. त्याच्यामुळे मी काहीच गोष्टी, आणि त्यात मी बड्डेच्या थोडंसंच आधी हे सगळं मोठा डिसिजन घेतला, कारण मला बड्डेनंतर हे सगळं काहीच नको होतं ॲक्च्युली पाडव्याच्या आधी, कारण मला पाडव्यानंतर नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची होती त्याच्यामुळे. सो असा हा डिसिजन मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा, माहीत नाही आता चुकीचा घडणार आहे की बरोबर, पण मी माझ्या काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी मला हे करावंच लागणार होतं. कारण काही गोष्टी जर मला मिळवायच्या असेल तर काही गोष्टी मला ऑफकोर्स सोडाव्या लागणार आहे. तसं कळणंच करावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडते, कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय, तसंच माझं काहीतरी झालं. सो त्याच्यामुळे मी शॉपचा हा क्लोजिंगचा डिसिजन घेतला. तर लेट्स सी आता आपण कधी कुठे ओपन करतो त्या सगळ्या तुम्हाला अपडेट ब्लॉगमध्ये येतील. आणि मला माहीत नाही मी आता मी काय बोलते, मला काय समजत नाही. ॲक्च्युली इमोशनल होते, बट माझी ती साईड पर्सनल प्रायव्हेट साईड आहे माझी, सो ती मला नाही दाखवायची इथे कोणाला. सो हेच म्हणजे तर खूप लोकांचे प्रश्न होते म्हणून मी उत्तर दिलं, आणि खूप लोकांच्या वेगवेगळ्या चर्चासुद्धा होत्या. तर हे रिझन आहे. आणि आता मी माझ्या फील्डमध्ये म्हणजे जे प्रॉपर माझं जे लक्ष आहे ते मला या इंडस्ट्रीमध्ये माझ्या सोशल मीडियाचं असेल किंवा अदर बरेच सरप्राईज तुम्हाला भेटणार आहेत. त्यासाठी पण मी हा डिसिजन घेतला की मला कुठेतरी बाहेर जाता यावं थोडे दिवस, मला सगळे शूट्स करता यावे, सगळ्या गोष्टी प्रॉपर सेट व्हाव्यात म्हणून. सो हे सगळं आहे याच्या मागचं रिझन. आणि पण लोक असं उचलून सांगणार की हे असं झालं तसं झालं, म्हणून मी स्वतः पर्सनली जे आहे ते मी म्हटलं की माझ्या ब्लॉगमध्ये सांगून टाकावं, म्हणजे कोणाला बोलायला काही चान्सच नको.
सो हे असं परंपराचं झालेलं आहे. आता मला लोक कमेंट्स करतात तर त्यांना हे उत्तर मिळालं असेल. तर येस, नवीन अपडेट तुम्हाला आपल्या परंपराच्या पेजवरती लवकरच येतील. ऑनलाईन आपण चालू ठेवणार आणि ही गोष्ट पचवण्यासाठी खूप अवघड आहे. म्हणजे स्टील आता जवळजवळ महिना होईल ह्या गोष्टीला. माझ्यासाठी खूप हार्ड जाते ही गोष्ट की आता आपलं परंपरा वाघोलीमधलं नाही आहे. कारण माझं एवढा फेवरेट प्लेस ते होतं की म्हणजे खूप मेमरीज आहेत माझ्या, खूप आठवणी आहेत खूप जास्त. तिथे मी खूप असं माझ्या शॉपच्या मुलींसोबत पण माझं एक वेगळं कनेक्शन होतं. त्यांचंसुद्धा म्हणजे माझ्यावरती खूप जीव होता आमचा एकमेकांवरती. कारण त्यांनी मला एक ॲज अ बहीण म्हणून, मी त्यांना बहीण म्हणून, आम्ही एकमेकांशी असं खूप क्लोज झालो होतो आणि अटॅच झालो होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सोडणं माझ्यासाठी खूप हार्ड होतं. पण लवकरच मी तुम्हाला परंपराचे अपडेट देईल. आणि येस, जर आपलं ऑनलाईन तुम्हाला शॉप करायचं असेल, ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर लवकरच तुम्हाला अपडेट येतील. आपण लवकरच वेबसाईटसुद्धा ओपन करायचा प्रयत्न करतोय, लवकरच वेबसाईटसुद्धा होईल. तर असं काहीच प्रॉब्लेम परंपराचा झालेला नाही आहे. जो तुम्हाला जर कधी कानावर पडलं असेल एखाद्याला की असं बंद झाले, तसं बंद झाले, हे झाले, ते झाले, तर ते प्लीज इग्नोर करा आणि त्यांना सांगा की थांबा थोडंसं, येईल परंपरा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. हे झालं परंपराचं. तर गाईज, मी प्रयत्न करते की मला डेली ब्लॉग करायचा आहे, बट मी काय करू मला हे कळत नाही. मला असं वाटतं की मी माझा डेली रुटीन ब्लॉग करायला पाहिजे. कारण ऑफकोर्स मी एकटी असते, त्याच्यामुळं माझं डेली रुटीन कसं असतं. कारण बऱ्याच मुलींना ते हेल्प होईल. सगळ्या म्हणजे एकट्या राहतात, बाहेर बॅचलर राहतात, त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल असं मला वाटतंय. सो मला असं वाटतं की मी डेली रुटीन ब्लॉग केला पाहिजे. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करते, कुठे कुठे फिरते, काय काय घरातली कामं करते. येस, मी घरातली कामं करते. म्हणजे माझे 2.1 मिलियन इन्स्टॉल आहेत. म्हणजे ते मी काम नाही करणार असं होऊ शकत नाही. कारण बऱ्याचदा असं झालं की माझ्या फ्रेंड्स लोकांना सांगितलं मी भांडी घासते, मी फरशी पुसते. लोक म्हणतात काय तू भांडी घासतेस, हिंदवी भांडी घासते, असे त्यांचे रिॲक्शन असतात. आता मग मला कामवाल्या बायकांची कामं आवडत नाही, त्याच्यामुळे मी कामवाली बाईला ठेवू शकत नाही. म्हणजे मला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, मला नाही आवडत. म्हणजे मी स्वतः काय एवढं क्लीन ठेवते असं म्हणत नाही, बट एखाद्याची आवड असते ना वेगळी. सो तर माझं डेली रुटीन मी ते नक्की तुम्हाला सांगायला आवडेल. आणि त्याच्यामध्ये माझ्या व्लॉगला बऱ्यापैकी कमेंट्स की नेहमीच काय कुकिंगचं टाकते. तर मला असं आवडतं, माझ्या जे स्किल्स आहेत ते दाखवायला आवडतात. मला काय काय कुकिंग येतं ते दाखवायला आवडतं. माझ्या घरच्यांना माझ्या हातचा खायला आवडतं, म्हणून मी तेच बनवते. कारण काही लोक असे आहेत माझे फॅन्स लोक ज्यांना माझ्या त्या गोष्टी बघायला आवडतात की मी काय करते, मी कसं बनवते. कारण लहान लहान मुलीसुद्धा मला फॉलो करतात. तर त्यांचं असं की दीदी तू आम्हाला ही रेसिपी दे, आम्ही ट्राय करू. मग कमेंट्स असतात. स्नॅपला आहे ॲक्च्युली, माझं स्नॅपला पब्लिक अकाउंट असल्यामुळे मी एखादा जरी फूडचं काही जरी टाकलं, मी घरी बनवलेलं एखादा कोणता पण पदार्थ टाकला तर खाली कमेंट्स असतात, दीदी प्लीज रेसिपी सांग ना. सो मी त्याच्यामुळे कुकिंग ब्लॉग वगैरे करते. आणि मला तुम्ही सांगा मी कुकिंग ब्लॉग केले पाहिजेत का, मी कोणत्या स्टाईलचे ब्लॉग केले पाहिजेत, काय म्हणजे कुठल्या पद्धतीचे ब्लॉग केले पाहिजेत. माझे खूप म्हणजे अशा जवळच्या मैत्रिणीचा आता बड्डे, मी तर त्याचा पण ब्लॉग करायचा प्रयत्न करेल. त्याच्या सेलिब्रेशनला मी आत्ताच चालली आहे, जसं की आता मी फ्रेश झाली ना, आता मी आवरून तिकडेच जाणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या परंपरा रिलेटेड तुम्हाला लवकरच अपडेट येतील. हा खूप छोटासा ब्लॉग केला कारण मला मी ह्याच्यावरती जास्त काही बोलूच शकत नाही आहे. आणि मी जर जास्त बोलायला तर मी इमोशनल होईल. सो येस, असं काही सगळं माझ्या लाईफचं हे असं आहे. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचं असंच माझ्यावरती प्रेम राहू देत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी ट्राय करते की ब्लॉगिंग करायचं. मी चालू पण केलं होतं, पण ह्या शॉपच्या गोष्टींमुळे मी थोडंसं बंद केलं होतं. बट येस मी पुन्हा ब्लॉगिंग स्टार्ट करते. सो या, थँक्यू सो मच गाईज. असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे खूप बोर होता, कारण मी खूप नॉर्मली एकाच गोष्टीला खूप पसरवून सांगितले, आय नो. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.